मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। नमस्कार मित्रांनो, गगनाला गवसणी घालणाऱ्या किंवा इच्छिणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांनो, आज खास तुमच्यासाठी मी वेळ काढलाय। कारण तुम्ही सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे आहात असं माझं मत आहे। वेगळे अशासाठी आहात की तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र जे निवडलंय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉपमोस्ट पोझिशनला जाण्याचा प्रयत्न करतायत, सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करतायत, उत्तमात उत्तम होण्याचा प्रयत्न करतायत की ज्याला आम्ही त्या क्षेत्रातला शिवाजी असं म्हणतो। शिवाजी याचा अर्थ सर्वात उत्तम, टॉपमोस्ट। आणि तुम्ही जे प्रयत्न करीत आहात त्याला अजून एक प्रयत्न आपण करावा की जेणेकरून तुम्ही अजून वेगाने त्या पायऱ्या चढू शकाल। त्यासाठीचा आजचा माझा हा प्रयत्न आहे। मित्रहो, आपल्या या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले आयडॉल्स वेगवेगळे असतात, आयकॉन्स असतात, आदर्श असतात। आपण त्यांचा फक्त काही ठराविक भागापुरताच अभ्यास करतो, त्या आयकॉनचा किंवा आयडॉल्सचा। माझं असं मत आहे की आपल्या क्षेत्रातील जे आयडॉल्स आहेत त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या चरित्राचा अभ्यास आपण करायला हवा। कारण त्याच्यामध्ये जरी अनेक गुण असले तरी त्यातला असा एक गुण प्रभावी असतो की ज्या प्रभावी गुणामुळे तो माणूस त्या क्षेत्रात अतिशय वेगाने वर चढलेला असतो, टॉपमोस्ट पोझिशनकडे। तो गुण आपल्याला शोधता आला पाहिजे। नुसतं शोधून नाही चालणार, तो आत्मसात करता आला पाहिजे। आणि तो गुण आपणही वापरून आपणही त्या क्षेत्रामध्ये ज्या पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत यशाच्या, त्या वेगाने चढायला पाहिजे। हा मुद्दा मी मुद्दामून आज अशासाठी तुमच्याशी चर्चेसाठी घेतलाय, मुद्दामून। त्याचं कारण आहे मित्र, मागील काही दिवसामध्ये मी एक पुस्तक वाचलं, गौतम कोतवाल या लेखकाने लिहिलेलं। त्याचं नाव आहे झिरो टू हिरो। त्यामध्ये त्यांनी 30 असे वेगवेगळ्या क्षेत्रातले आयडॉल्स निवडले आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे। ते पुस्तक वाचल्यानंतर माझं असं लक्षात आलं की अरे, हा प्रत्येक माणूस काही वेगवेगळ्या गुणांनी पुढे गेलेला आहे आणि हे गुण माझ्या विद्यार्थ्यांमध्ये यायला हवेत की जेणेकरून तेही त्याचा वापर करून आपल्या क्षेत्रामध्ये टॉपमोस्ट पोझिशनला पोहोचतील। मित्र, मी जेव्हा झिरो टू हिरो हे पुस्तक वाचलं त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं, चिंतन केल्यानंतर, की मला इतर समाजातले काही आयकॉन्स वाचायला मिळतात का। सोमवंशी क्षत्रिय समाजातील काही आयकॉन्स मी वाचले, लेवा समाजातील काही आयकॉन्स मी वाचले। आणि त्यामुळे मला असं माझं मत पक्क झालं की मला माझ्या या धडपडणाऱ्या तरुणांसाठी मला बोललंच पाहिजे, हा एक प्रयत्न करायला भाग पाडलं पाहिजे। आणि म्हणून मित्र हो, आजचा हा माझा कटाटोप आहे। मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे की ते मी का इतका जोर देऊन तुम्हाला का सांगतोय। मी 2 विद्यार्थ्यांची किंवा 2 माणसांची मी उदाहरणं देणार आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि त्यामुळे त्यांनी ते कोणत्या गुणांमुळे केलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। मुद्दामहून मी माझ्या परिसरातलेच ते 2 विद्यार्थी निवडले आहेत, 2 व्यक्ती आहेत ते आता खरं म्हणजे की ज्या टॉपमोस्ट पोझिशनला आहे, की ज्या शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलंय। त्यातला पहिला आमच्याच सावद्यातला रत्नाकर बळीराम चौधरी। हा मुलगा अगदी लहानपणापासून म्हणजे 3 वर्षाचा असताना आई वारली, कुटुंब मोठं, 4 बहिणी 3 भाऊ, घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची। वडील काहीतरी शेतकाम किंवा काही फळं विक्री करायचे, म्हणून या मुलांना सुद्धा कामं करावी लागायची। नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकताना अगदी 5वी पासून म्हणेल हा काम करायला यांनी सुरुवात केली। अगदी गवताचे ओझे आणणं,
ते गवत बाजारामध्ये विकणं, अशा प्रकारची कामं हा अगदी लहानपणापासून करत होता. 10वी नंतर इंग्रजी किंवा गव्हर्नमेंट मधल्या इंजिनियरला रावसाहेब म्हणतात हे त्याला कळाल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की मला सुद्धा रावसाहेब व्हायचं आहे. आणि म्हणून मित्र हो, या मुलांनी इंजिनिअरिंगसाठी काय करता येईल म्हणून टेक्निकल विषय कुठे आहे तो घेऊन 12वी पास केलं आणि व्हीजेटीआय सारख्या ठिकाणी या मुलांनी सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतली. त्यानंतर बॉम्बे सारख्या, मुंबई सारख्या ठिकाणी हा बिल्डर्सच्या व्यवसायामध्ये उतरला आणि त्याच्या स्वतःच्या हिमतीवर त्याने असं काही काम करायला सुरुवात केली की माहीमला रहेजा हॉस्पिटल बांधण्यापासून असे अनेक प्रोजेक्ट्स त्यांनी बांधलेत की त्याचं नाव त्या क्षेत्रामध्ये टॉपला जायला लागलं. परत त्याच्या डोक्यामध्ये एक विषय आला की मल्टी स्टोरीज बिल्डिंगा बांधल्या जात आहेत मोठमोठ्या, पण काही चुका जर त्या ठिकाणी राहिल्यात बिल्डर्सच्या तर त्या बिल्डिंगांची रिपेअरी करणं कठीण जातं. आणि म्हणून या माणसाने असं ठरवलं की मी आता नवीन बिल्डिंगा बांधण्यापेक्षा ज्या मल्टी स्टोरीज बिल्डिंग्स आहेत त्यांची रिपेअरी करण्याची कंपनी काढतो. आणि मित्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या माणसाने ही कंपनी सुरू केली जुहू सारख्या ठिकाणी आणि जेवढ्या मोठमोठ्या मल्टी स्टोरीज बिल्डिंग्स आहेत त्या रिपेअर करण्याचं काम हा माणूस करायला लागला. आज आरबी कन्स्ट्रक्शन नावाची त्याची जी कंपनी आहे ती भारतातल्या पहिल्या 5 कंपन्यांमध्ये नेहमी असते, एवढा तो मोठा झाला. हा शून्यातून विश्वाकडे पुढे गेलेला मुलगा मी स्वतः बघितलाय, भेटलोय, वाचलाय त्याला, पाहिलंय त्याला. आता हा का ते करू शकला तर तेव्हा जेव्हा मी त्याच्याशी बोललो किंवा त्याच्याबद्दल मी पुस्तकात वाचलं झिरो टू हिरो मध्ये, तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यावर अनेक चांगले गुण जरी असले तरी त्याच्यापैकी नेमक्या कोणत्या गुणामुळे तो एवढा मोठा झाला इतक्या कमी वेळात. तर माझं असं लक्षात आलंय मित्र हो, तो गुण म्हणजे त्याचा सडन चेंज ऑफ ॲटिट्यूड अकॉर्डिंग टू चेंज इन सर्कमस्टन्सेस. हा जो त्याचा प्रभावी गुण आहे तो प्रभावी गुण त्याच्यामध्ये फार वेगाने डेव्हलप केलाय त्यांनी. आता ॲटिट्यूड म्हणजे काय आपल्याला माहितीये, द वे दॅट यू थिंक, फील अँड बिहेव. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण कसा विचार करतो, त्यावेळेला आपल्या भावना काय असतात आणि आपण वागतो कसं, ही एक परिस्थिती झाली, विशिष्ट परिस्थिती. पण जर दुसरी परिस्थिती लगेच निर्माण झाली याच्या विरुद्धची, मग तेव्हा तुम्ही कसा विचार करता, त्यावेळेला तुमच्या भावना काय असतात आणि त्यानंतर तुमचं बिहेवियर कसं असतं. मित्रो, हा सडन चेंज ज्या वेळेला होतो तेव्हा ॲटिट्यूड मध्ये बदल करणं हा गुण या आमच्या रत्नाकरनी लहानपणापासून डेव्हलप केलेला आहे आणि म्हणून तो यशस्वी होतोय. मी उदाहरण सांगेल तुम्हाला. हा आता फार मोठ्या वरच्या टॉपमोस्ट पोझिशन मध्ये आहे त्याच्या क्षेत्रामध्ये, बिल्डरच्या नव्हे तर मल्टी स्टोरीज बिल्डिंग बांधण्याच्या क्षेत्रातला तो बादशाह म्हणून ओळखला जातोय. हा बादशाह असा मोठा होण्याचं कारण त्याने मला जे सांगितलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता मित्र, हा सडन चेंज कसा करू शकतो. एकदा त्याची एक खूप महागडी गाडी, तो गाडीने जात होता घराकडे आणि एका सिग्नलवर त्याने गाडी थांबवली. त्याने गाडी थांबवता बरोबर मागच्या एका गाडीवाल्याने, ड्रायव्हरनी इतक्या जोरात त्याला मागून ठोस मारली की त्याची गाडी 8-10 फूट पुढे फेकली गेली. नुकसान झालं गाडीचं, भारी गाडी. परिस्थिती बघा, खूप संतापलाय. आता त्याचा ॲटिट्यूड बघा, विचार त्याच्या डोक्यामधले कसे आहेत ते बघा, भावना बघा. खूप संतापतोय, विचार करतोय की मी त्याला आता उतरणार, ओढणार आणि त्याला मारणार. पण जेव्हा तो त्या गाडीजवळ गेला की ज्या गाडीने त्याला डॅश मारला होता आणि जेव्हा त्यांनी बघितलं की तो जो ड्रायव्हर होता तो 81 वर्षाचा म्हातारा होता आणि त्यांनी असे डोळे विस्फारले होते, तोंडाचा हा केलेला होता. आता बघा यांनी काय केलं, सडन चेंज ऑफ ॲटिट्यूड.
लगेच म्हणला, बाबा 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 घाबरू नका, घाबरू नका, शांत व्हा, शांत व्हा, बघू आपण काय करायचं ते. हसून बोलतो आहे. एक क्षणापूर्वी जो त्याला मारायला येणारा माणूस होता तो एका क्षणामध्ये हसून त्याच्याशी बोलतोय. तोपर्यंत तिथं तो ट्रॅफिक हवालदार आला. त्याला त्यांनी सांगितलं, ही माझी गाडी आहे, लक्ष ठेवा, मी या माणसाला त्याच्या घरी पोहोचवतोय. पोलिसाच्या मदतीने त्यांनी त्या माणसाला ड्रायव्हर सीटवरनं काढलं, शेजारच्या सीटवर बसवलं. हा स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याच्या खिशातलं जे कार्ड होतं त्याचं, ते कार्डवर त्याचा पत्ता बघितला आणि मित्र हो, हा माणूस त्या माणसाला घेऊन त्याच्या घरी गेला. अर्थात हाही माणूस श्रीमंत होता. तो अशा सोसायटीत, हायफाय सोसायटीत राहत होता की तिथं सुद्धा खूप मल्टी स्टोरीज बिल्डिंग होत्या. त्या बिल्डिंग मधल्या एका मधल्या कुठल्या तरी मजल्यावर त्याला त्याच्या घरी सोडलं आणि तो त्याचा मुलगा होता, त्याची सून होती. ते आले लगेच, बाबा बाबा काय झालं. त्याने हसून सांगितलं, काही घाबरू नका, काही नाही, बाबाच्या हातून थोडीशी चूक झाली, त्यांच्याकडनं गाडी आवरली गेली नाही, माझ्या गाडीचं नुकसान झालंय खूप, पण काही काळजी करू नका, तुम्ही बाबाकडे लक्ष द्या. सुनबाईनी चहा बिस्किट दिलं आणि तोपर्यंत ते बाबा जरा शांत झाले होते. त्यांनी विचारलं, साहेब तुम्ही काय करता. म्हणे काही नाही, माझा एक मल्टी स्टोरेज रिपेअरचा माझा एक कंपनी आहे, आरबी कन्स्ट्रक्शन, आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ती पहिल्या 5 भारतामध्ये नेहमी असते. ठीक आहे. त्याने त्याचं कार्ड त्याला दिलं आणि घरी गेला. आणि मित्र, आता पुढची गोष्ट पहा. हा त्यांनी चेंज केलं, त्याचा ऍटिट्यूड बदलवण्याची जी त्याची कला आहे म्हणण्यापेक्षा स्किल आहे, त्याचा फायदा कसा होतो त्याचं उदाहरण हे आहे. 8 दिवसानंतर याच माणसाने त्याला फोन केला, रत्नाकरला, आणि सांगितलं की आम्ही आमच्या सोसायटीने ठरवलंय की ह्या अनेक बिल्डिंगांपैकी 5 बिल्डिंगांचं आम्हाला रिपेअरिंग करायचं आहे, तुम्ही करून द्याल का. हा म्हणला, माझा व्यवसायच आहे तो. आणि मित्र हो, या एका माणसाने रत्नाकरला कित्येक कोटी रुपयाचा व्यवसाय या एकट्या माणसाने मिळवून दिलाय. हे यश आहे. त्याच्या मागे हा त्याचा जो गुण आहे, तो गुण आहे. हा गुण आपल्याला घेता आला पाहिजे, तो वापरता आला पाहिजे आपल्यामध्ये आत्मसात करून, आणि आपणही तसा सडन चेंज करू शकलो पाहिजे, म्हणजे आपण वर जाऊ. अर्थात मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याने हा काही एकाएकी मिळवलेला नाही आहे. त्यासाठी तुम्ही जर त्याचं लहानपण बघितलं तर त्यातला एक प्रसंग मी मुद्दामून सांगतो. त्याने हे कसं मिळवलंय. 10वीची परीक्षा झाल्यानंतर त्याला वाटत होतं की आपण रावसाहेब व्हायचंय, म्हणून 11वी व 12वीला आपण टेक्निकल सब्जेक्ट घ्यायचा. त्यासाठी भुसावळा त्याचे एक नातेवाईक कोणीतरी होते. आता गर्भाचा मुलगा तिथे गेला, कोणीतरी बाईने दार उघडलं, काय रे कोण आहे. आता गर्भाचा पोरगा. लगेच त्यांनी सांगितलं, काय रे तुझ्यासारख्या मुलांनी कशा करता शिकायचं रे, तुला तर काही जमणार नाही आणि तिथं काही घरीच नाही आहे, तू बघ काय करायचं ते. दरवाजा बंद. परिस्थिती बदलली त्या वयात बघा, पण विचार मात्र दुसरे सुरू झाले. ठीक आहे, भुसावळ गेलं हो, पण मला माहिती आहे वरणगावला तो विषय घेता येतो, मला वरणगावला निघाला पाहिजे. विचार बदलला, परिस्थिती बदलली. स्टँडवर गेला. स्टँडवर कळलं की भुसावळवरनं वरणगावला जायला 75 पैसे तिकीट आहे आणि खिशात बघितलं तर 50 पैसे होते. परत विचार बदलला, परिस्थिती बदलते आहे, पण तो घाबरला नाही, ध्येयापासनं ढळला नाही. त्यांना माहिती होतं की वरणगाव आणि भुसावळच्या मध्ये फेकरी नावाचं एक गाव आहे. तिथपर्यंत मी जर पोहोचलो तर तिथून आठाण्यामध्ये मी वरणगावला जाऊ शकतो. काय विचार होता. माझा फेकरीला कसं जाणार. सोपा मार्ग, पायी पायी निघाला. 10वीचा मुलगा काय विचार करतोय, पटापटा कसा बदलवतोय वृत्ती, ऍटिट्यूड. तो पायी पायी झाला, फेकरीला गेला, फेकरीवरनं एसटी मध्ये बसला, वरणगावला गेला, तिथे चौकशी केली आणि तिथे ऍडमिशन घेतली. ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत की तो त्या वयामध्ये पासून आपले विचार कसा बदलवत होता, वृत्ती कशी बदलवत होता, ऍटिट्यूड कसा सडन चेंज करत होता. ते आयुष्यभर तो करतोय आणि त्याच्यामुळे आज तो टॉपमोस्ट पोझिशनला आहे.
हा गुण हेरता आला पाहिजे आपल्या आयडॉलचा, आपल्या क्षेत्रातल्या आयडॉलचा. असेच गुण अनेक आहेत. एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. किन्ही भुसावळजवळचं एक खेडेगाव आहे. तिथे एक विद्यार्थी होता, तुषार येवले नावाचा. तोही अगदी शून्यातून विश्व निर्माण करणार. लहानपण खेडेगावामध्ये, झेडपीची शाळा, घरची अतिशय आर्थिक परिस्थिती हलाखीची, तशामध्ये शिक्षण घेतोय. पण गुरुजींची साथ, शिक्षकांची साथ, मदत, मार्गदर्शन. प्राथमिक शिक्षण संपलं, तिथेच माध्यमिक शिक्षण संपलं याच्या त्याच्या मदतीने, आणि एमजे कॉलेजमध्ये 11वी 12वीसाठी आला. एमजे कॉलेजमध्ये आला असतानाही परत त्याची हुशारी बघून तिथल्या प्राध्यापकांनी, अनेकांनी, ज्यांच्या संपर्कात तो येत होता, त्यांनी त्याला मदत केली. आणि फळ मिळायचं तेच मिळालं. चांगले मार्क्स 12वीला मिळाले. आणि पुण्याला COEP कॉलेज सारख्या इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. तिथेच नाही थांबला, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट मधनं MBAची डिग्री घेतली आणि त्याच ठिकाणी व्यवसायाला सुरुवात केली. आता बघा, हा मुलगा बिना सपोर्टनी नोकरीच्या शोधात असताना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करायला सुरुवात केली. रेअर इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असो, गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट कंपनी असो, लोढा कंपनी सारखी कंपनी असो, लोढा ग्रुप, रहेजा ग्रुप सारखा ग्रुप असो, अशी भूमिका बजावली की त्या ग्रुपचे फायदे फार मोठ्या प्रमाणात झाले. म्हणून अजून मोठा ग्रुप, आणि तो आता लोढा कन्स्ट्रक्शन हा जो ग्रुप आहे, एक फार मोठा ग्रुप आहे. हजारो कोटींची उलाढाल करणारा, शेकडो मजूर, हजारो मजूर काम करणारे, त्या कंपनीचा हा मुलगा आता CEO आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. मी जेव्हा त्याचा सगळा हा अभ्यास केला त्याच्या जीवनाचा, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, हा कुठल्या गुणामुळे पुढे गेलाय, हा हिरो कोणत्या बेसवर झाला. मग माझं लक्षात आलं की त्याने असा एक गुण मिळवलाय की त्यामुळे तो ज्या ठिकाणी व्यवहार करायला उभा राहतो त्या ठिकाणी तो सक्सेसफुल होतोच. आणि त्याचं कारण त्यांनी मिळवलेलं स्किल कम्युनिकेशन स्किल आहे. कम्युनिकेशन स्किल की ज्याच्यामुळे पब्लिक स्पीकिंग स्किल, लीडरशिप स्किल त्याच्यानंतर तुम्हाला मिळवता येतात, की जे त्यांनी मिळवले. अर्थात कम्युनिकेशन स्किल काही असं एकाएकी नाही मिळवता येत. त्यांनी सुद्धा अगदी प्रायमरी शाळेपासून ते मिळवायचा सातत्याने प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ, ते जे गुरुजी होते, ते शिक्षक होते, प्रायमरीचे असतील, माध्यमिकचे असतील, त्यांनी त्याला अशी पुस्तकं वाचायला दिली, त्याला अशी वाचनाची आवड लावली की कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा असो, वक्तृत्व असो, वादविवाद स्पर्धा असो, कोणतेही, की त्याला भाग घ्यायला भाग पाडायचा, कारण तो बक्षीस आणायचाच. आणि याचा परिणाम मित्र असं झाला, कोअर नॉलेज बरोबर हे अशा प्रकारचं बोलण्याचं स्किल त्यांनी मिळवलं, कम्युनिकेशन स्किल. कोणासमोर आपण बोलतोय, कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कोणते शब्द वापरले पाहिजे, की जेणेकरून आपल्याला हवं ते त्याच्याकडनं हो म्हणून घेता येईल समोरच्याकडनं. आणि हे स्किल त्याच्याजवळ इतकं आलं की ज्या ज्या ठिकाणी तो व्यवसायासाठी उभा राहतो त्या ठिकाणी त्याला यश मिळतं. आणि म्हणून कंपनी त्याला वरच्या पदावर तो आज हिरो झालेला आहे, झिरो पासून. मित्र, हे दोन उदाहरण मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की अशा प्रकारचे आपल्या समोर असणारा एखादा आयडॉल, आदर्श, तो नुसता आदर्श म्हणून त्याच्याकडे नुसतं बघू नका. हा विचार करा की त्यातल्या कोणत्या गुणामुळे तो त्या पायऱ्या चढलाय. तो गुण तुम्हाला आत्मसात करायचाच आहे, की जेणेकरून तुम्ही सुद्धा पुढे तुमच्या या
आवडत्या क्षेत्रामध्ये वर वर चढू शकाल. असे अनेक तुम्हाला ऍडॉल्स मिळतील. ते तुम्हाला शोधायचे आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं आकाशाला गवसणी घालणं हा जो शब्द मी तुम्हाला वापरला त्याला तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यासाठी हे प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. हा एक नवीन प्रयत्न तुम्ही करावा म्हणून माझा हा प्रयत्न आहे. तो तुम्ही नक्की त्याचा विचार कराल याची मला खात्री आहे. मित्रहो, एकदा तुम्ही अशा प्रकारच्या एबिलिटीज मिळवल्यात की तुम्ही टॉपला नक्की जाणार. पण एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, टॉपमोस्ट पोझिशनला गेल्यावर त्याच ठिकाणी कायम राहायचं असेल तर तुम्हाला अजून एका गुणाची जोपासना करावी लागेल. तरच तुम्ही त्या पोझिशनला राहू शकाल. अन्यथा तुम्ही खाली यायला वेळ लागणार नाही. मग असा कोणता तो आहे गुण की जो तुम्हाला जोपासावा लागणार आहे एक्स्ट्रा? तो म्हणजे चारित्र्य. मित्रो, या संदर्भात मी तुमच्याशी नंतर बोलेल. आता याच ठिकाणी मी थांबणार आहे. पण मी तुम्हाला खरोखर तुम्ही जे प्रयत्न करतायत त्याच्यासाठी, नवीन प्रयत्न करणार त्यासाठी, मी सांगितलेला प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पण मी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.